बाहेर गाड्यावर मिळणारे कोबीचे मंचुरियन कुरकुरीत असे प्रत्येकाला तर आवडतातच. पण बाहेर 2 प्लेट कोबीच्या मंचुरियनच्या भावात घरच्या घरी फक्त 15 रुपयात प्लेट पोटभर असा नाश्ता तुम्ही घरीच बनवू शकता. शिवाय संपूर्ण कुटुंबासाठी तेवढ्या रुपयात बनवून तयार होतो. फक्त 15 मिनिटात बनवू शकता. आणि बघू शकता कोबीचे मंचुरियन बाहेरून एकदम कुरकुरीत झाले आहेत आणि आतून सुद्धा छान शिजले गेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की एकदम कुरकुरीत असे झाले आहेत. चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मंचुरियन बनवण्यासाठी मी मोठा कोबी घेतला आहे. मोठा असल्यामुळे मी त्यातील अर्धा घेतला आहे. तुमच्याकडे छोटा असेल तर पूर्ण कोबी घेऊ शकता. सुरुवातीला कोबी आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे किंवा तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याला बारीक करू शकता. तर इथे सुरुवातीला मी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. मोठे होल्स असतात त्याने हा कोबी मी संपूर्ण किसून घेतला आहे. जर तुम्हाला कोबी किसायचा नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये सुद्धा त्याला कट करून घेऊ शकता. एकदम बारीक असं कट करायचं आहे. इथे मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे. मीठ कोबीला छान चोळून घेतलं आहे. तर पिठाचा अंदाज येण्यासाठी सुरुवातीला या पद्धतीने किसलेला कोबी मोजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 3 वाट्या हा कोबीचा किस भरत आहे. तर 1.5 वाटी आपल्याला पीठ वापरायचं आहे किंवा अंदाजे सुद्धा पीठ तुम्ही याच्यात घालू शकता. परंतु अंदाज येण्यासाठी या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर 3 वाटी इथे कोबी भरला आहे. तर इथे मी 2 चमचे सोया सॉस घालत आहे. बाहेर मंचुरियनमध्ये सोया सॉस वापरतात त्यामुळे तुम्ही नक्की वापरा. त्यामुळे मंचुरियनला एक छान अशी टेस्ट येते. थोडीशी हळद घातली आहे आणि लाल मिरची पावडर घातली आहे. हे मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे. जर कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे नसेल तर पोहे मिक्सरला बारीक फिरवून ते सुद्धा वापरू शकता. तर इथे रंगासाठी मी 2 चमचे लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. काही जण खाण्याचा रंगसुद्धा वापरतात परंतु मी लाल मिरचीच वापरली आहे. नंतर इथे 1 वाटी भरून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे. तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर तुम्ही अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. कोबीला पाणी सुटते त्यामुळे याच्यात पाणी घालायचं नाही. असंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे त्या अंदाजानुसारच मीठ याच्यात घालायचं आहे. सर्व छान एकजीव करून घेतलं आहे. आता हे रेस्टला ठेवायची गरज नाही. लगेचच याचे आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. याला तुम्ही कोबीची भजीसुद्धा म्हणू शकता. मंचुरियन तळताना एकदम मोठ्या गॅसवरती तळायचं आहे आणि तेलसुद्धा कडकडीत गरम झालं पाहिजे. गॅस कुठेही बारीक करायचा नाही, नाहीतर ते खूप तेलकट होते. तर बघू शकता इथे तेल व्यवस्थित गरम झालं आहे. लगेच भजी सोडतो त्या पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एकदम मोठ्या गॅसवरती तळायचं आहे. हळदी कुंकासाठी तुम्ही हा कुरकुरीत असा मंचुरियनचा नाश्ता बनवू शकता. एकदम छान ऑप्शन आहे आणि खूप कमी साहित्यात आणि फक्त 15 मिनिटात बनवून तयार होते. मंचुरियन तळायला जास्त वेळही लागत नाही. तर बघू शकता लगेचच हे वरती आले आहे आणि छान कुरकुरीत असे दिसत आहे. तर दोन्ही साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तळून झाले आहे. तर अशाच पद्धतीने इथे राहिलेले सुद्धा मी मंचुरियन सर्व तळून घेते. फक्त 15 रुपयाच्या कोबीमध्ये परातभर असे हे आपले मंचुरियन बनवून तयार होतात. त्यामुळे बाहेरून न आणता या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी क्रिस्पी असे हे मंचुरियन नक्की ट्राय करा. खूप क्रिस्पी असे तयार होतात आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत. लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढे हे टेस्टी लागतात. तर इथे मी सर्व मंचुरियन तळून घेतले आहेत. प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत. टोमॅटो केचपसोबत तुम्ही हे खाऊ शकता. बघू शकता इथे मंचुरियनला एकदम छान असा रंग आला आहे. तेही खाण्याचा कलर न वापरता फक्त मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे रंग येण्यासाठी. तर बघू शकता इथे मंचुरियन अजिबात तेलकट झाले नाहीत आणि एकदम क्रिस्पी झाले आहेत.
आवाजावरून समजलेच असेल, एकदम बाहेरून कुरकुरीत झाले आहेत आणि आतूनसुद्धा व्यवस्थित असे शिजले गेले आहेत. मलासुद्धा मंचुरियन आवडत असेल तर अशा पद्धतीने घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.